सिंड्रेला. कोणे एकेकाळी एक खूप श्रीमंत माणूस आपल्या सुंदर आणि प्रेमळ मुलीबरोबर राहत होता. आपल्या पहिल्या बायकोच्या मृत्यूनंतर त्याने दुसरं लग्न केलं. दुसऱ्या बायकोपासून त्याला अगाथा आणि अलिसा नावाच्या 2 मुली होत्या. पण त्या दोघी बहिणी अगदी दुष्ट होत्या आणि आपल्या सावत्र बहिणीला वाईट वागणूक देत असत. चल, सगळं घर स्वच्छ कर, झाडलोट कर. घर कसं आरशासारखं चटाकलं पाहिजे, कळलं ना? बिचारी छोटीशी सिंड्रेला घरातले सगळे काम तिलाच करावे लागत असे. सकाळपासून रात्रीपर्यंत ती फक्त कामच करीत असे. तिला नेहमी जुने पुराणे कपडे दिले जात, म्हणूनच तिचे नाव सिंड्रेला ठेवले होते. जुन्या फाटक्या कपड्यात कशी दिसते ही. एके दिवशी त्या देशाच्या राजाने राजवाड्यात एक भव्य समारंभ आयोजित केला होता. राज्यातल्या प्रत्येक मुलीला राजकुमारला भेटायला बोलवले होते. राज्यातल्या साऱ्या मुलींबरोबर राजकुमार नृत्य करणार होता आणि त्यातीलच एका मुलीबरोबर लग्न करणार होता. समारंभाच्या दिवशी, सिंड्रेला तयारी करायला मदत कर, आम्ही समारंभाला जात आहोत. सिंड्रेलाने त्यांना समारंभाच्या तयारीसाठी मदत केली. पण तयारी झाल्यावर, आई, मी पण तुमच्या बरोबर येऊ का ग समारंभाला? मी येते ना. हे बघ सिंड्रेला, तुझ्याकडे चांगले कपडे नाहीयेत. अशा फाटक्या कपड्यात आम्ही तुला नेणार नाही. आम्हाला काही लाज आहे की नाही हा? सगळे निघून गेले आणि बिचारी सिंड्रेला एकटीच रडत बसली. मी तर समारंभाचे स्वप्न देखील बघू शकत नाही. जर माझी एखादी परी असती तर माझी इच्छा पूर्ण झाली असती. तेव्हा अचानक एक सुंदर परी हातात जादूची छडी घेऊन आली. का रडतेस मुली? तू कोण आहेस? मी तुझी परी राणी आहे. मला राजाच्या समारंभाला जायचे आहे, पण माझ्या सावत्र आईने मला जाऊ दिले नाही. मी तुला मदत करीन. परीने जादू केली आणि बागेतल्या एका भोपळ्याचा रथ झाला. मग तिने पांढऱ्या उंदराला गाडीवान केले आणि सिंड्रेलासाठी सोन्या चांदीचे कपडे आणि नक्षीदार काचेचे बूट तयार केले. पण जाण्यापूर्वी, हे बघ मुली, मध्यरात्री आधी तुला परत यावे लागेल. रात्री 12 वाजता ही जादू समाप्त होईल आणि तुझे जुने कपडे पुन्हा येतील. मी मध्यरात्रीपूर्वी परत येईन. समारंभातील एकही मुलगी राजकुमाराला आवडली नाही, पण त्याची नजर सिंड्रेलावर गेली आणि त्याने फक्त सिंड्रेला बरोबरच नृत्य केले. सिंड्रेलाही खूप खुश होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. वेळ कसा गेला त्यांना कळलेच नाही. अचानक घड्याळात 12 वाजलेले पाहून सिंड्रेलाला धक्काच बसला. ती राजकुमाराला सोडून पटकन तिथून निघाली आणि त्या गडबडीत तिचा एक बूट तिथेच राहिला. राजकुमाराला खूप वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी राजकुमार सैनिकांसह तिला शोधायला निघाला. तरुण मुलगी असलेल्या राज्यातल्या प्रत्येक घरात तो गेला. त्याच्याबरोबर सिंड्रेलाचा बूट होता, पण तो बूट कोणाच्याच पायाला झाला नाही. शेवटी तो सिंड्रेलाच्या घरी आला. मी हा बूट घालून पाहू का? अरे बापरे, पण हा खूपच छोटा आहे. नाही होत, दुसरीला घालू दे. ए थांब, जरा अजून जोर लाव ना. हा तर माझ्यासाठी खूपच मोठा आहे. अलिशा, जरा अजून प्रयत्न कर. घरात अजून कोणी आहे का? नाही हो, आमच्या घरात अजून कोणीच नाहीये. पडद्याआड लपून सिंड्रेला हे सारे पाहत होती. तुमची हरकत नसेल तर मी प्रयत्न करू का? सिंड्रेलाने तो काचेचा बूट पायात घातला आणि तो तिच्या नाजूक पायात अगदी बरोबर बसला. तो तिचाच होता ना. मग सिंड्रेलाने आपल्या खिशातून हळूच दुसरा बूट काढून घातला. आता मात्र राजकुमाराने सिंड्रेलाला ओळखले. मला वाटलं तू मला कधीच भेटणार नाहीस. माझ्याशी लग्न करशील? सिंड्रेलाने लग्नाला होकार दिला आणि त्यांचे लग्न राजमहालात मोठ्या धूमधडाक्यात साजरे झाले. त्यानंतर राजकुमार आणि सिंड्रेला सुखात राहू लागले. निद्रिस्त सुंदरी. फार वर्षांपूर्वी एका मोठ्या राज्यावर एक महान राजा राज्य करत होता. महाराणीने जेव्हा एका मुलीला जन्म दिला तेव्हा सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यांनी तिचे नाव रोझामॉन ठेवले. आपल्या मुलीचा जन्मोत्सव धूमधडाक्यात साजरा करूया. आपण सर्व नागरिक आणि पर्यांना सुद्धा बोलवूया. त्या राज्यात 13 पर्या होत्या, पण राजाने मात्र 12 पर्यांनाच बोलावले. 13व्या परीला आमंत्रण करायला तो विसरलाच होता. समारंभाच्या दिवशी सगळ्या पर्या आल्या आणि आपल्या जादुई शक्तीने त्यांनी तिला आशीर्वाद दिले. राजकुमारी सगळ्यात सुंदर होईल. ती खूप दयाळू आणि सुस्वभावी असेल. अशा प्रकारे जेव्हा 12वी परी आशीर्वाद देणार इतक्यात 13वी परी तेथे आली. तू माझा अपमान केलायस, याची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे.
हा घे माझा आशीर्वाद तुझ्या सुंदर मुलीसाठी. जेव्हा राजकुमारी 16 वर्षांची होईल तेव्हा तिच्या बोटाला चरखा लागेल आणि ती मरून जाईल. सगळं राज्य दुःख सागरात बुडून गेले. अरे रे, हे काय झाले? त्या दुष्ट बाईचा शाप मी बदलू शकत नाही, पण राजकुमारीला चरखा लागून ती मरणार नाही. पण एखादा खरा प्रेमी एक राजकुमार तिला उठवेपर्यंत ती गाढ झोपी जाईल. राजा आणि राणीने त्या परीचे आभार मानले. सैनिकांनो, आजपासून या राज्यात एकही चरखा दिसता कामा नये. त्यानंतर राज्यातले सारे चरखे आणि सुया नष्ट केल्या गेल्या. अनेक वर्षे लोटली. पऱ्यांच्या आशीर्वादाप्रमाणे रिझामॉन्ड आता मोठी होऊन एक सुंदर युवती बनली. रोझामॉन्ड अत्यंत दयाळू आणि बुद्धिमान होती. आपल्या 16व्या वाढदिवशी ती किल्ल्यात फिरता फिरता उंच मिनारावर एका छोट्याशा खोलीत आली. तिने पाहिले की त्या खोलीत एक म्हातारी बसून चरखा चालवत होती. तुम्ही काय करताय? मी सूत काढतेय पोरी. तुला करायचंय काय? मी आयुष्यात ही वस्तू कधीही पाहिली नाहीये. मी प्रयत्न करून बघू का? राजकुमारीने चरख्याला स्पर्श करता क्षणी एक तीक्ष्ण सुई तिच्या बोटात गेली आणि तिला गाढ झोप लागली. ती म्हातारी खरं म्हणजे दुष्ट परी मोड्रा होती. आता त्या किल्ल्याच्या चारी बाजूला घनदाट जंगल वाढू लागले. अशीच 100 वर्षे लोटली. एके दिवशी शेजारच्या राज्याचा राजकुमार इवान तिथे आला. त्याला किल्ल्यात जायचे होते. त्याने वेली कापण्यासाठी तलवार उचलली, पण तलवारीचा स्पर्श होताच वेली आपोआप दूर झाल्या आणि रस्ता मोकळा झाला. राजकुमार किल्ल्यात गेला. पाहतो तर काय, सगळे लोक गाढ झोपलेले होते. शेवटी तो उंच मिनाऱ्याच्या छोट्याशा खोलीत गेला. तिथे ती सुंदर राजकुमारी झोपली होती. वाह, मी माझ्या आयुष्यात एवढी सुंदर मुलगी कधीच पाहिली नाही. खाली वाकून इवानने तिच्या गालाचे चुंबन घेतले. त्या क्षणी शाप संपला आणि रोझामॉन्डने आपले डोळे उघडले. काय झालं आणि तुम्ही कोण आहात? मी शेजारच्या राज्याचा राजकुमार इवान. आपल्या मुलीला पाहून राजा राणीला खूप आनंद झाला. माझ्या रोझामॉन्डवरील दुष्ट शाप तू संपवलास. राजाने इवानला सारी कथा ऐकवली. तो शाप फक्त एक खरा प्रेमीच संपू शकत होता. बेटी रोझामॉन्ड, तुला तुझे खरे प्रेम मिळाले. लवकरच रोझामॉन्ड आणि इवानचे लग्न झाले. त्यांच्या लग्नात आशीर्वाद द्यायला सगळ्या पऱ्या आल्या आणि सगळ्या राज्यात लग्नाचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला गेला. थंबलिना. एका गावात एक दयाळू बाई राहत होती. तिला काही मूलबाळ नव्हते. मूल होण्याच्या आशेने ती शेवटी एका परीकडे गेली. परीने तिला एक बी दिली. ती बी बागेत लावल्यावर काही दिवसातच त्यावर एक जादुई फूल आले. पाहते तर काय, त्या फुलात एक छोटीशी सोनेरी केसांची सुंदर मुलगी होती. ती त्या बाईच्या अंगठ्या एवढी होती. त्या बाईने तिचे नाव थंबलिना ठेवले. एके दिवशी थंबलिना टेबलावर खेळत होती. इतक्यात एक कुरूप बेडूक तेथे आला. अरे वा, किती सुंदर मुलगी आहे. माझ्या मुलाचे लग्न मी हिच्याशीच करणार. थंबलिनाला उचलून तो जवळच्या तलावाकडे गेला. अरे ही बघ, मी तुझ्यासाठी किती छान वधू शोधून आणली आहे. थंबलिनाला तिथे सोडून दोघेही लग्नाच्या तयारीसाठी निघून गेले. थंबलिना खूप घाबरली होती. इतक्यात एका फुलपाखराने तिला पाहिले. घाबरू नकोस, मी तुला मदत करीन. थंबलिनाला उचलून ती दूर फुलांच्या राज्यात उडत घेऊन गेली. फुलपाखरूसाठी फुले आणायला गेली असताना एका काळ्या पंखाच्या भुंग्याने थंबलिनाला पाहिले. अरे, किती वेगळा प्राणी आहे. मी याला माझ्या घरी नेतो. त्याने खाली येऊन थंबलिनाला उचलले आणि जंगलात घेऊन गेला. तिथे त्याचे सारे मित्र गोळा होऊन तिला पाहू लागले. अरे हा कुरूप प्राणी बघा, याला तर 2च पाय आहेत. त्यानंतर भुंग्याने थंबलिनाला सोडून दिले. बिचारी थंबलिना जंगलात एकटी फिरत होती. अचानक तिला एक बिळ दिसले. कोण आहे तिथे? एक म्हातारी उंदरी त्या बिळातून बाहेर आली. अगं लवकर आत ये, तुला थंडी वाजेल. त्या उंदरीने थंबलिना बरोबर प्रेमाने गप्पा गोष्टी केल्या आणि तिला घरात राहायला जागाही दिली. तुला हे घर स्वच्छ ठेवावं लागेल आणि चहाच्या वेळेला मला आणि मोलला गोष्ट सांगावी लागेल. इतक्या श्रीमान मोल तिथे आले. पहिल्याच भेटीत त्यांना थंबलिना खूप आवडली. एके दिवशी सकाळी, चल जरा एका नव्या बिळात फेरफटका मारूया. मोल उंदरी आणि थंबलिनाला एका बिळात घेऊन गेले. रस्त्यात एक पाकोळी थंडीने कुडकुडत पडली होती.
ओ बिचारी पाकोळी. जाऊ दे, तशी ती मरणारच आहे. पण थंबलीना तिच्याजवळ गेली आणि एक हिरव्या रंगाची शाल तिच्या अंगावर पांघरली. तू बरी होऊन उडायला लागेपर्यंत मी तुझी देखभाल करीन. थंबलीना रोज थोडे खाणे आणि पाणी त्या पाकोळीला देत असे. दरम्यान मोलने थंबलीना बरोबर लग्न करायची इच्छा व्यक्त केली. अरे वा थंबलीना, आज मी खूप खुश आहे. थंबलीनाने मात्र लग्नाला साफ नकार दिला, पण उंदरी तिचे जबरदस्ती लग्न लावू पाहत होती. ठीक आहे, पण मी त्या पाकोळीला एकदा शेवटचे भेटून येते. ती धावतच आपल्या मित्राला पाहायला गेली. ती पाकोळी आता बरी होऊन उडू लागली होती. थंबलीना, चल लवकर, माझ्या पाठीवर बस, मी तुला इथून घेऊन जाते. थंबलीना खुशीत तिच्या पाठीवर बसली. दोघी उडत उडत फुलांच्या राज्यात गेल्या. तेथे थंबलीनाला एक सुंदर तरुण दिसला. पहिल्या भेटीतच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मी डेझिसचा राजा आहे, तू माझी राणी होशील? राजाचे सेवक थंबलीनाजवळ उडत गेले आणि तिला एक पंखांची जोडी भेट दिली. ते पंख थंबलीनाच्या खांद्यावर अगदी नीट बसले आणि मग थंबलीनाचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात झाले. जलपरी. महासागरातील सर्वात खोल आणि अंधाऱ्या भागात सागरराज आपली मुलगी जलपरी मेलडी बरोबर राहत होता. मेलडी एक सुंदर जलपरी होती. तिचा आवाज खूपच गोड होता. मेलडीचे गाणे ऐकायला सगळेच उत्सुक असत. मेलडीची आजी तिला नेहमी मानव नावाच्या 2 पायांच्या प्राण्याच्या गोष्टी सांगत असे. समुद्राच्या नियमानुसार 16 वर्षांची झाल्यावरच जलपऱ्यांना समुद्रकिनारी जाण्याची अनुमती होती. आणि आज तिचा 16वा वाढदिवस होता. आज तुझ्यासाठी खास दिवस आहे बेटी. तू आता समुद्रकिनारी जाऊन मानवांना बघू शकतेस, पण लक्षात ठेव, त्यांच्याशी बोलता येणार नाही, फक्त त्यांना बघून ये. सगळ्यांचा निरोप घेऊन मेलडी पाण्यावर गेली. ते तर एक जहाज आहे. जहाजाच्या बाजूला तिने काही मानवांना पोहताना पाहिले. त्यातील एक उंच आणि खूपच सुंदर होता. त्याने मुकुटही घातला होता. नक्कीच तो राजकुमार असणार. किती सुंदर आहे तो. मेलडीचे त्याच्यावर प्रेम जडले. त्याच वेळी अचानक समुद्रात मोठं वादळ झालं आणि ते जहाज बुडू लागले. तो राजकुमारही बुडू लागला. नाही नाही, मी त्याला नक्की वाचवीन. तिने राजकुमाराला आधार देऊन जवळच्या किनाऱ्यावर आणले. त्याला किनाऱ्यावर सोडून ती पाण्यात जाऊन पुढे काय होते ते पाहू लागली. तिने त्याच्यासाठी गोड गाणीही गायली. राजकुमार शुद्धीवर आला आणि आपल्या वाचवणाऱ्याला शोधू लागला, पण मेलडी काही त्याला दिसली नाही. काही वेळाने तिथून जाणाऱ्या लोकांनी त्याला मदत केली. देवाची कृपा, तो आता सुरक्षित आहे. मी ही मानव असते तर किती छान झालं असतं ना. राजमहालात परत येऊन तिने आजीला सारी कथा ऐकवली. पण दिवसेंदिवस मेलडी दुःखी होत होती. काय झालं मेलडी, इतकी दुःखी का आहेस? आजी, मी त्या सुंदर राजकुमाराला विसरू शकत नाहीये. मला सुद्धा पाय हवेत, मग मी त्याच्याबरोबर राहू शकेन. फक्त एकच व्यक्ती याबाबत तुला मदत करू शकते, समुद्री चेटकीण. ती तुला पाय देऊ शकते. मेलडी चेटकिणीकडे गेली. तिने पाय देणे मान्य केले, पण तिची एक अट होती. पायांच्या बदल्यात तुला तुझा गोड आवाज मला द्यावा लागेल. मेलडीने नाखुशीने तिची अट मान्य केली. ठीक आहे, हे घे, हे पी. ते पिताच मेलडी गाढ झोपी गेली. जाग आली तेव्हा ती समुद्र किनाऱ्यावर होती. आता तिला 2 पाय देखील होते. इतक्यात तो राजकुमार तिथे आला. कोण आहेस तू? मेलडीने उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण तिच्या तोंडातून आवाजच आला नाही. मी राजकुमार कायल. माझ्याबरोबर राजमहालात येशील? मी तुझी काळजी घेईन. राजकुमार मेलडीला आपल्या घरी घेऊन गेला. ते रोज समुद्रकिनारी फिरायला जायचे. नेहमी एकत्रच असायचे. लवकरच ते एकमेकांचे चांगले मित्र बनले. मेलडी त्याच्याशी खुणांनी बोलत असे. त्याच वेळी खोल समुद्रात, अरे, या मेलडीच्या गोड आवाजाचे मी काय करू? हा आवाज तर इतका गोड आहे की आजकाल मला कोणी घाबरतच नाही. समुद्री चेटकीण राजकुमाराच्या महालात जाऊन मेलडीला भेटली. हे बघ मेलडी, पाहिजे तर ते पाय तुलाच ठेव, पण हा तुझा आवाज तुला परत घे. हे ऐकून मेलडीला खूप आनंद झाला आणि तिने तिचा आवाज परत घेतला आणि चेटकिणीलाही तिचा भयंकर आवाज परत मिळाला. ती पुन्हा खोल सागरात निघून गेली. आता सगळे मला परत घाबरतील.
इथे मेलडीने गोड आवाजात गायला सुरुवात केली. राजकुमाराने तो आवाज लगेच ओळखला. अरे, हा तर तोच आवाज आहे. म्हणजे मला वाचवणारी तूच होतीस तर. तू माझ्याशी लग्न करशील? हा राजकुमार, मी लग्नाला तयार आहे. मेलडी आणि राजकुमाराचे लग्न एका मोठ्या जहाजावर झाले. तिच्या लग्नाला सागरराज, तिची आजी आणि अन्य जलपर्याही आल्या होत्या. त्यानंतर मेलडी राजकुमाराबरोबर सुखाने नांदू लागली. हिमगौरी आणि 7 बुटके. कोणी एकेकाळी एक सुंदर राजकुमारी होती. ती इतकी गोरी होती की तिचे नाव हिमगौरी ठेवले गेले. गौरीची सावत्र आई राणी एल्सा अतिशय दुष्ट होती. ती गौरीचा खूप छळ करीत असे. राणीकडे एक आरसा होता. रोज सकाळी राणी त्या आरशात बघून विचारायची, आरशा आरशा, सर्वात सुंदर कोण आहे सांग? तू सर्वात दुष्ट आणि क्रूर आहेस, पण तू सर्वात सुंदर नाहीयेस. सर्वात सुंदर तर हिमगौरी आहे. आरशाच्या या उत्तराचा राणीला भयंकर राग आला आणि तिने गौरीला महालातून जंगलात हाकलून दिले. दाट जंगलात भुकेली तहानलेली गौरी एकटीच फिरत होती. ती खूप घाबरलीही होती. जंगलात भटकताना दूरवर तिला एक झोपडी दिसली. ती झोपडीत गेली. तिथे एका टेबलावर अनेक प्रकारचे पदार्थ ठेवले होते. 7 ताटे आणि 7 चमचे सुद्धा होते. मला तर खूप भूक लागलीये. जेवणाचा वास तर खूप छान येतोय. गौरीने ते पदार्थ खाल्ले. पुढच्याच खोलीत 7 छोटे पलंग एका ओळीत ठेवले होते. गौरी खूप थकली होती. तिने ते 7ही पलंग एकमेकांना जोडले आणि त्यावरती गाढ झोपी गेली. काहीच वेळाने 7 बुटके तिथे आले. त्यांनी पाहिले की एक सुंदर मुलगी त्यावर झोपली आहे. कोण आहेस तू? माझं नाव हिमगौरी आहे. माझ्या सावत्र आईने मला जंगलात सोडून दिले. अच्छा, तर तू आमचे जेवण संपवलेस काय? माझी चूक झाली, मला क्षमा करा. गौरीच्या प्रेमळ स्वभावावर बुटके खुश झाले. त्यांना तिची दया आली. त्यांनी तिला मदत करायचे वचन दिले. तिथे राजमहालात राणी पुन्हा आरशाला विचारत होती की सर्वात सुंदर कोण आहे सांग? तू सर्वात दुष्ट आणि कपटी आहेस, पण हिमगौरीच सर्वात सुंदर आहे आणि जंगलात ती सुरक्षित आहे. नाही, मी तिला ठार मारेन. आपले रूप बदलून राणी एक वस्तू विकणारी बाई बनली. विषाने माखलेला कंगवा घेऊन ती गौरीला भेटायला गेली. अरे वा, तुझे केस किती सुंदर आहेत परी. हा घे, हा कंगवा तुझ्या केसांसाठी. गौरीने त्या कंगव्याने केस विंचरताच तिची शुद्ध हरपली. बुटके घरी आले तेव्हा गौरी बेशुद्ध पडली होती. हे तर त्या दुष्ट राणीचेच काम दिसतंय. हा कंगवा तर बघ. बुटक्याने तो कंगवा केसातून काढताच गौरी शुद्धीत आली. सगळ्या बुटक्यांना आनंद झाला. इकडे राजमहालात त्या राणीने पुन्हा आरशाला विचारले की सर्वात सुंदर कोण आहे सांग? तू दुष्ट आणि कपटी आहेस, पण हिमगौरी अजून जिवंत आहे आणि सर्वात सुंदर तीच आहे. नाही, हे कदापि शक्य नाही. यावेळी राणीने एका शेतकरी बाईचे रूप घेतले. एका टोपलीत विषारी सफरचंदे घेऊन ती गौरीला भेटायला गेली. ती झोपडीजवळ गेली तेव्हा गौरी बागेत फिरत होती. अगं मुली, तू खूप थकलेली दिसतेस. घे, ही सफरचंदे खा. धन्यवाद, मला तर खूप भूक लागली आहे. त्या सफरचंदाचा तुकडा तोडताच गौरी जमिनीवर कोसळली. राणीला वाटले की हिमगौरी मेलीच. ती आनंदाने तिथून निघून गेली. संध्याकाळी 7 बुटके घरी आले तेव्हा हिमगौरी उठ, ती तर मेली आहे. सगळे बुटके रडू लागले. त्यांनी तिला उचलून पलंगावर ठेवले. काही वेळाने एक तरुण राजकुमार जंगलातून चालला होता. आवाज ऐकून तो तिथे आला. पाहतो तर काय, 7 बुटके रडतायत आणि एक सुंदर मुलगी पलंगावर पडली आहे. ही सुंदर मुलगी कोण आहे? हिमगौरीला बघताच त्याचे तिच्यावर प्रेम जडले. खाली वाकून राजकुमाराने गौरीच्या गालाचे चुंबन घेतले आणि अचानक गौरीला जाग आली. ती जोरजोरात खोकू लागली. खोकता खोकता सफरचंदाचा एक तुकडा तिच्या तोंडातून बाहेर पडला. काय झालं होतं मला? आम्हाला वाटलं तू मेलीस, पण तू तर जिवंत आहेस. गौरीला फार आश्चर्य वाटले. हिमगौरी, तू माझ्याशी लग्न करशील? हो, नक्कीच. बुटके आता खूपच खुश झाले.
ते नाचू गाऊ लागले. राजकुमार हिमगौरी आणि 7 बुटक्यांना घेऊन आपल्या राज्यात गेला. इकडे राणीने आरशाला पुन्हा विचारले की सर्वात सुंदर कोण आहे सांग. अगं राणी, तू तर सुंदर आहेसच, पण हिमगौरी नेहमीच तुझ्यापेक्षा सुंदर राहील. रागाच्या भरात राणीने तो आरसा फोडून टाकला आणि स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. काही काळाने तिचा मृत्यू झाला. रॅपुन्झेल. एका गावात जॉन आणि नेल नामक जोडपं राहत होतं. त्यांना काही मूलबाळ नव्हते, पण त्यांना मूल व्हावे अशी खूप इच्छा होती. जवळच एक सुंदर बाग होती. त्या बागेत दुष्ट चेटकीण हेल्गा राहत असे. एके दिवशी नेलला कळले की ती आई होणार आहे. त्याच दिवशी तिने बागेत रॅपुन्झेलची पाने उगताना पाहिली. ती पाने अगदी ताजी हिरवी दिसत होती. जॉन, मला ती हिरवी पाने हवी आहेत. जॉनचे आपल्या बायकोवर खूप प्रेम होते. धोका दुर्लक्षित करून तो बायकोसाठी काही पाने आणायला गेला, पण पाने तोडताच त्याला दिसले की ती चेटकीण समोरच उभी आहे. तुझी हिम्मत कशी झाली माझे रॅपुन्झेल सोन्याची? तुला याची शिक्षा मिळेलच. जॉनने तिला खूप समजावले की त्याच्या बायकोला ती पाने हवी आहेत. ती लवकरच आई होणार आहे हेही सांगितले. नको, माझ्यावर दया कर. ठीक आहे, तुला हवी तितकी पाने घे, पण लक्षात ठेव, तुला होणारे मूल मी घेऊन जाणार. जॉन इतका घाबरला होता की त्याने ते मान्य केले आणि मग नेल रोज रॅपुन्झेलची पाने खाऊ लागली. काही महिन्यांनी तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. दुसऱ्याच दिवशी हेल्गा तिथे आली आणि तिने मुलीवर आपला हक्क सांगितला. ही मुलगी माझी आहे. आपले वचन पाळण्यासाठी जॉनने दुःखी मनाने मुलीला हेल्गाला दिले. त्या चेटकिणीने तिचे नाव रॅपुन्झेल ठेवले. रॅपुन्झेल मोठी होऊन खूप सुंदर तरुणी झाली. ती 12 वर्षांची झाल्यावर हेल्गाने तिला दाट जंगलातल्या एका उंच मिनारावर कैद केले. त्या मिनाराला दारे किंवा जिना नव्हता, एक छोटीशी खिडकी मात्र होती. जेव्हा हेल्गाला तिथे जायचे असे तेव्हा ती रॅपुन्झेलला खालून हाक मारी. रॅपुन्झेल, तुझे केस खाली सोड. रॅपुन्झेलचे केस खूप लांब, घनदाट आणि सुंदर होते, जसे काही सोन्याचेच होते. हेल्गाचा आवाज ऐकताच रॅपुन्झेल आपली केस खाली सोडी. त्यांना धरून हेल्गा मिनारावर जात असे, पण ती रॅपुन्झेल बरोबर फक्त तिला अन्न पाणी देण्यापुरतीच राहत असे. त्या मिनारावर रॅपुन्झेल अनेक दिवस राहत होती. एके दिवशी एक हुंडा राजकुमार त्या जंगलात आला. अचानक त्याने मधुर गाण्याचा आवाज ऐकला. तो आवाज मिनारावरून येत होता. तो मिनारा जवळ गेला, पण तो सुरेल आवाज बंद झाला आणि त्याला एक कर्कश आवाज ऐकू आला. रॅपुन्झेल, रॅपुन्झेल, तुझे केस खाली सोड. ते सुंदर केस पाहून राजकुमार चकितच झाला. एका कुरूप चेटकिणीला त्याने वर चढताना पाहिले. त्याला ती गोड आवाजाची मुलगी पाहायची होती. चेटकीण खाली उतरण्याची वाट पाहत तो तिथेच थांबला. रॅपुन्झेल, तुझे केस खाली सोड. केस खाली येताच राजकुमार त्या आधारे वर चढला. एका तरुणाला बघून रॅपुन्झेल तर घाबरलीच, पण मग तिने त्याच्याशी मैत्री केली आणि गप्पा मारायला सुरुवात केली. एक गाणं गा ना. रॅपुन्झेल इतकी खुश झाली की तिने आपल्या गोड आवाजात अतिशय सुंदर गायला सुरुवात केली. त्या दिवसापासून राजकुमार रोज रॅपुन्झेलला भेटायला येत असे. रॅपुन्झेलवर त्याचे प्रेम जडले आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली. हो, मी तयार आहे. पण मी तुला खाली कसं नेऊ? खाली कसे उतरायचं ते मला माहित नाही. तू रोज रेशीम घेऊन येत जा. मी त्या दोराची शिडी बनवीन. जेव्हा शिडी तयार होईल तेव्हा मी खाली उतरीन आणि मग तू मला तुझ्या घोड्यावर घेऊन जा. त्यांनी आपापसात ठरवले की राजकुमार तिला रोज संध्याकाळी भेटायला येईल, कारण दिवसा ती चेटकिणी येत असे. पण एके दिवशी चेटकिणीने राजकुमाराला केसांच्या सहाय्याने त्या मिनारावरून खाली उतरताना पाहिले. मला फसवतायत काय? तिने एक योजना बनवली. दुसऱ्या दिवशी तिने रॅपुन्झेलचे केसच कापून टाकले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा राजकुमार तिथे आला आणि त्याने हाक मारली, रॅपुन्झेल, रॅपुन्झेल, तुझे केस खाली सोड. केस तर खाली आले, पण वर जाऊन बघतो तर काय, रॅपुन्झेल ऐवजी ती चेटकीण उभी होती. आता तू रॅपुन्झेलला कधीही बघू शकणार नाहीस, कारण मी तुला आता ठार मारणार आहे. चेटकीण जोरात हसायला लागली, पण राजकुमार शूर होता. त्याने आपल्या तलवारीने त्या चेटकिणीला काही समजायच्या आतच तिला मारून टाकले. मग राजकुमार आणि रॅपुन्झेल त्याच केसांच्या आधारे खाली आले. लवकरच मोठ्या धूमधडाक्यात राजकुमाराने रॅपुन्झेलशी लग्न केले.
रॅपुन्झेलचे आई वडीलही त्यांच्या महालात राहायला आले आणि ते सगळे सुखाने राहायला लागले. ब्युटी आणि राक्षस. दूरदेशी एक गरीब व्यापारी राहत होता. त्याला 3 मुली होत्या, ब्लिस, ब्लॉसम आणि ब्युटी. त्या व्यापाऱ्याचे आपल्या 3ही मुलींवर खूप प्रेम होते, पण ब्युटी त्याची सर्वात लाडकी होती. एके दिवशी तो व्यापारासाठी दूर यात्रेवर जायला निघाला. येताना त्याने आपल्या मुलींना भेटी आणायचे कबूल केले. ब्लिस आणि ब्लॉसमला छान छान कपडे आणि दागिने हवे होते. ब्युटी, तुला काय हवंय बाळा? मला गुलाब पाहिजेत बाबा, सुंदर लाल गुलाब. परदेशी त्या व्यापाऱ्याने खूप पैसे कमवले. परतताना त्याने आपल्या 2 मुलींसाठी भेटवस्तूही घेतल्या, पण लाल गुलाब मात्र त्याला मिळाले नाहीत. निराश होऊन तो घरी जायला निघाला, पण अचानक रस्त्यात मोठं वादळ झालं. दूर अंतरावर त्याने एक महाल पाहिला. तो महालात गेला. तिथे कोणीही नव्हते. त्याला तिथे स्वादिष्ट जेवण आणि झोपण्यासाठी मऊ गादी दिसली. जेवून तो गाढ झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो महालात फिरत असताना त्याला सुंदर लाल गुलाब दिसले. तो फुले तोडणार इतक्यात एक मोठा राक्षस तिथे प्रकट झाला. अरे चोरा, तुझी हिम्मत कशी झाली माझी फुलं तोडायची? थांब थांब, तुला कैदेतच टाकतो. ओ नको नको राक्षसा, कृपया मला क्षमा कर. मी हे गुलाब माझ्या मुलीसाठी तोडत होतो. मला एकदा माझ्या मुलीला भेटू दे. व्यापाऱ्याचे कुटुंबावरील प्रेम पाहून राक्षसाने त्याला जाऊ दिले. ठीक आहे, जा तू, पण तुला परत येऊन शिक्षा भोगावी लागेल. ही घे, ही अंगठी तुला इथे परत आणेल. व्यापारी खुशीत घरी परतला आणि त्याने मुलींना सारी गोष्ट सांगितली. दुसऱ्या दिवशी त्याला राक्षसाकडे परत जायचे होते. जावीच लागेल का बाबा? आम्हाला तुमची खूप आठवण येईल. त्या रात्री सगळे झोपल्यावर ब्युटीने अंगठी काढली आणि त्याद्वारे ती राक्षसाच्या महालात पोहोचली. तू कोण आहेस? तुमच्या बागेतील गुलाब तोडणारे माझे वडील होते. त्यांनी ते माझ्यासाठी तोडले, म्हणून शिक्षा मला झाली पाहिजे ना, त्यांना नाही. राक्षसालाही ते पटले. त्याने ब्युटीला खूप छान छान कपडे, जेवण आणि फुलेही दिली. एकत्र जेवताना त्यांनी खूप गप्पा मारल्या. राक्षसाचे ब्युटीवर प्रेम जडले, पण तो कुरूप असल्याने तो ब्युटीला सांगायला घाबरत होता. राक्षसाचा दयाळूपणा पाहून ब्युटीलाही तो आवडायला लागला होता, पण तिला आपल्या वडिलांची आणि बहिणींची खूप आठवण येत होती. एक दिवस, मला घरची खूप आठवण येते, मी जाऊ? जा, पण लक्षात ठेव, मी तुला फक्त 10 दिवसांकरता सोडतोय. 10 दिवसांनी तुला परत यावे लागेल. ती अट मान्य करून ब्युटी घरी आली. तिला पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. खूप दिवस झाले, 10 दिवसही उलटले. ब्युटीने विचार केला की अजून 1 दिवस राहूया. त्या रात्री तिला स्वप्नात राक्षस मरत असलेला दिसला आणि घाबरून ती दुसऱ्याच दिवशी महालात गेली. मी परत आले आहे, पण कोणीच उत्तर दिले नाही. ती बाहेर बागेत गेली. पाहते तर काय, राक्षस तिथे पडला होता. अरे उठ ना राक्षसा, तू किती चांगला आहेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू दिसायला सुंदर नसलास तरीही तू मला खूप आवडतोस. ब्युटीने असे म्हणताच त्या राक्षसाचे रूपांतर एका सुंदर राजकुमारात झाले. मी राजकुमार मायकेल. मी नेहमी कुरूप प्राण्यांवर अत्याचार करत असे, म्हणून एका परीने मला शाप दिला होता. मी कुरूप असूनही माझ्यावर कोणी प्रेम केलं तरच तो शाप मोडणार होता. आणि तू माझ्यावर प्रेम केलंस ब्युटी. तू या राक्षसावर प्रेम केलंस. मायकल आणि ब्युटीने लग्न केले. ब्युटीचे वडील आणि बहिणीही त्यांच्याबरोबर राहायला आले. सगळेजण आता सुखाने राहू लागले. बेडूक राजकुमार. प्राचीन काळी एका राजाला जेड नावाची एक सुंदर मुलगी होती. जेड अत्यंत सुंदर आणि सूर्यकिरणांसारखी तेजस्वी होती. राजाचे जेडवर खूप प्रेम होते. काळजीपोटी तो तिला कोणाबरोबर खेळायलाही सोडत नसे. बिचारी जेड, तिला कोणीही मैत्रिणी नव्हत्या. ती आपली एकटीच आपल्या सोन्याच्या चेंडूबरोबर खेळत असे. तो तिचा आवडता खेळ होता. एके दिवशी खेळता खेळता तिचा सोन्याचा चेंडू पाण्यात पडला. जेड रडू लागली. अचानक तिला एक आवाज ऐकू आला. तू काय रडतेस राजकुमारी?
तिने वळून आवाजाच्या दिशेने पाहिले. एक कुरूप बेडूक आपले तोंड बाहेर काढून तिच्याशीच बोलत होते. तू तर एक बेडूक आहेस. तू मला कशी मदत करणार? रडू नकोस, मी नक्की मदत करीन. काय झालं ते तर सांग. माझा सोन्याचा चेंडू त्या पाण्यात पडला आहे आणि पाणी तर खूप खोल आहे. जर मी तुला चेंडू काढून दिला तर तू मला काय देशील? जे तुला हवे ते कपडे, दागिने, पाहिजे तर मी तुला माझा सोन्याचा मुकुट सुद्धा देईन. मला कपडे दागिने नकोत. जर तू मला तुझ्या ताटात जेवायला आणि तुझ्या पलंगावर झोपायला दिलंस तर मी तुला तुझा चेंडू आणून देईन. जेडने विचार केला की या कुरूप बेडकाशी कोण मैत्री करणार. ठीक आहे, मी वचन देते, तुला जे हवे ते मिळेल. बेडकाने पाण्यात उडी मारली आणि तोंडात जेडचा चेंडू घेऊन तो परत आला. तो चेंडू त्याने गवतावर ठेवला. आपला सोन्याचा चेंडू पाहून जेडला खूप आनंद झाला. बेडकाला विसरून ती चेंडू उचलून राजवाड्यात पळाली. राजकुमारी थांब. दुसऱ्या दिवशी राजपरिवार जेवायला बसला होता तेव्हा दरवाजा खटखटला. जेडने जाऊन पाहिले तर तिला आश्चर्यच वाटले. तो कुरूप बेडूक तिथे बसला होता. कशी आहेस राजकुमारी? बेडकाला पाहून राजकुमारी घाबरली. जोरात दरवाजा बंद करून ती पुन्हा जेवायला आली. कोण होतं बेटा? कोणी नाही बाबा, एक कुरूप बेडूक होता. बेडूक? त्याला काय हवंय तुझ्याकडून? जेडने वडिलांना सर्व हकीकत सांगितली. जर वचन दिलंस तर पाळावंच लागेल. जा त्या बेडकाला आत घेऊन ये. जेड बेडकाला आत घेऊन आली. बेडूक आत येऊन जेडच्या बाजूला टेबलावर बसला. बेडूक जेडच्या ताटातच जेवला आणि तिच्याच पेल्यातून पाणीही प्याला. थकलो बुवा. राजकुमारी, आता मला तुझ्या पलंगावर घेऊन चल. जेडने बेडकाला उचलले आणि ती झोपायच्या खोलीत गेली. पलंगावर एका कोपऱ्यात बेडकाला ठेवून ती झोपायला गेली, पण तिला झोप काही येईना. बेडकाने मग तिच्यासाठी एक छान गाणे म्हटले. त्याचा आवाज इतका गोड होता की जेडला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेडचा निरोप घेऊन तो बेडूक निघून गेला. चला, पिढा गेली. पण रात्री बेडूक पुन्हा आला. जेडच्या ताटात जेवून आणि पाणी पिऊन तो पलंगावर झोपायला गेला. झोपण्यापूर्वी त्याने जेडसाठी गाणेही गायले. अरे, याचा इथेच राहण्याचा बेत तर नाही ना? हा इतका वाईटही नाहीये. हा चांगला मित्र बनू शकेल आणि याचा आवाज तर मला खूप आवडतो. तिसऱ्या दिवशीही तो बेडूक परत आला. राजकुमारी, तू तुझे वचन पाळलेस. उद्या सकाळी मी तुला एक आश्चर्यकारक भेट देणार आहे. बेडकाच्या बोलण्यावर जेडने खूप विचार केला, पण तिला काही कळले नाही. सकाळी उठून बघते तर काय, तिथे एक सुंदर राजकुमार होता. जेड तर पाहतच राहिली. धन्यवाद राजकुमारी, तू मला शापमुक्त केलेस. कोण आहेस तू? मी राजकुमार रोलँड. मी प्राण्यांना खूप छळत असे, म्हणून एका परीनी मला शाप देऊन बेडूक बनवलं. मी तेव्हाच शापमुक्त होणार होतो जेव्हा एखादी राजकुमारी मला 3 दिवस तिच्या ताटात जेवू देईल आणि पलंगावर झोपू देईल. आणि तू ते केलंस. तू माझ्या राज्यात येऊन माझ्याशी लग्न करशील का? तिचा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. हो, मी लग्नाला तयार आहे. दोघांनी राजाराणीला सारी हकीकत सांगितली. त्यांनी आनंदाने परवानगी दिली. त्या दिवसापासून जेड ही सर्व प्राण्यांशी प्रेमाने वागू लागली. पिनोकियो. कोणे एकेकाळी एका गावात जेपेटो नावाचा वृद्ध सुतार एकटाच राहत असे. जेपेटो खूप चांगला माणूस होता. तो लहान मुलांसाठी खेळणी बनवत असे. जर मला स्वतःचं मूल असतं तर? एके दिवशी त्याने मऊ लाकडातून एक सुंदर बाहुला बनवला. जेपेटोच्या चांगल्या वर्तनासाठी निळ्या पंखांच्या परीला त्याला काहीतरी बक्षीस द्यायचे होते. तिने आपली जादूची छडी फिरवली आणि तो बाहुला सजीव झाला. अरे वा, तू तर माझा सर्वात लाडका भावला आहेस. मी तुझं नाव पिनोकियो ठेवतो. काही दिवसांनी जेपेटोला वाटले की आता पिनोकियोला शाळेत घालायला हवे. जेपेटोने आपला कोट विकून पिनोकियोसाठी शाळेची पुस्तके घेतली. चांगल्या मुलाप्रमाणे तुला शाळेत जायला हवं. ही घे तुझी पुस्तकं. मी जातो बाबा. वाटेत पिनोकियोला एक धूर्त कोल्हा भेटला. अरे मित्रा, हुशार मुले कधी शाळेत जात नाहीत. ती तर होडीत बसून रनवे बेटावर जातात. तिथे अख्खा दिवस मजा करतात. माझ्याकडे एक तिकीट आहे, पाहिजे का तुला? पण माझ्याकडे तर पैसे नाहीयेत. तू मला तुझी पुस्तकं दे.
पिनोकिओला मजा करायची होती म्हणून त्याने पुस्तके विकून टाकली. पण अचानक तिथे निळ्या पंखांची परी आली. पिनोकिओ, तू शाळेत का नाही गेलास? मी तर शाळेतच चाललोय. पिनोकिओ खोटं बोलता क्षणी त्याचे नाक लांब होऊ लागले. आता पिनोकिओ रडू लागला. तू खोटं काय बोललास? तू जेव्हा जेव्हा खोटं बोलशील तेव्हा तेव्हा तुझे नाक लांब होईल. मला क्षमा कर. मी वचन देतो, मी चांगला मुलगा बनेन आणि शाळेत जाईन. परीने त्याला क्षमा केली आणि जादूची छडी फिरवून त्याचे नाक नीट केले. पण जाताना त्याला सावधही केले. एक गोष्ट लक्षात ठेव, रनवे बेट मुलांसाठी चांगली जागा नाहीये. तू जर पुन्हा तिथे जायचा प्रयत्न केलास तर तू गाढा होशील. पण पिनोकिओ कुठे तिचा ऐकणार होता? परी किंवा वडिलांचा विचार न करता तो रनवे बेटावर गेला. त्याच्यासाठी ती एक आश्चर्यकारक जागा होती. सगळीकडे खेळच खेळ होते, मिठाया होत्या आणि काहीही करायला कोणी अडवणारेही नव्हते. पूर्ण दिवस खेळल्यावर दमल्यावर तो आराम करण्यासाठी एका तलावाजवळ थांबला. पाणी प्यायला वाकल्यावर त्याला त्याचा चेहरा पाण्यात दिसला. अरे बापरे, हा कोण आहे? अरे बापरे, माझे कान आणि माझ्या नाकाला काय झाले? ही शेपटी कशी आली? पिनोकिओचे नाक कान लांब झाले होते आणि त्याला गाढवासारखी शेपूटही आली होती. वाचवा, मला वाचवा. ती निळ्या पंखांची परी पुन्हा तिथे आली. अरे मूर्ख, मी तुला सांगितले होते ना की रनवे बेट चांगली जागा नाहीये. जा आता तुझ्या बिचाऱ्या वडिलांकडे, ते तुझ्यासाठी रडतायत. परीने जादूच्या छडीने त्याला पुन्हा पहिल्यासारखे केले. तिने पिनोकिओला समुद्रकिनारी पाठवले. त्याने पाहिले की त्याचे वडील पाण्यात बुडत आहेत. बाबा, मी आलो. काही विचार न करता त्याने पाण्यात उडी मारली आणि आपल्या वडिलांना वाचवले. पिनोकिओ, आता तुला कळले असेलच की चांगला माणूस बनणे म्हणजे दुसऱ्यांची काळजी घेणे आणि प्रेम करणे होय. तुझ्या वडिलांसाठी तू जे प्रेम दाखवलेस त्याबद्दल हे तुला बक्षीस. आता पिनोकिओ बाहुला राहिला नव्हता. त्याचे शरीर माणसांप्रमाणे बनले होते. चला, शेवटी माझी इच्छा पूर्ण झाली. आणि मग पिनोकिओ आपल्या वडिलांसह सुखाने राहू लागला. हॅन्सेल आणि ग्रेटल. एका घनदाट जंगलाच्या बाहेर एक गरीब लाकूडतोड्या राहत होता. त्याला 2 मुले होती, मुलगा हॅन्सेल आणि मुलगी ग्रेटेल. गरिबीमुळे त्यांना 2 मुलांना सांभाळणे कठीण जात होते. म्हणून त्यांच्या सावत्र विचार केला की या मुलांना जंगलात सोडून द्यावं. त्या रात्री, उद्या सकाळी आपण दोन्ही मुलांना जंगलात सोडून देऊया, म्हणजे आपल्याला थोडं तरी खायला मिळेल. मी असं नाही करू शकत. असं नाही केलं तर आपण सगळेच मरून जाऊ. मुलांनी आई वडिलांचे बोलणे ऐकले. हॅन्सेलने एक युक्ती केली. बाहेर जाऊन त्याने काही पांढरे दगड आणले. दुसऱ्या दिवशी सकाळी लाकूडतोड्या त्यांना घेऊन जंगलात गेला. जाताना हॅन्सेलने आपल्या खिशातून दगड काढले आणि रस्त्यात टाकत गेला. मुलांनो, तुम्ही इथेच थांबा, मी आलोच थोड्या वेळात. हॅन्सेल आणि ग्रेटेलला गाढ झोप लागली. डोळे उघडले तर खूप रात्र झाली होती. चंद्र उगवला होता. हॅन्सेलने आपल्या लहान बहिणीबरोबर फेकलेल्या पांढऱ्या दगडांच्या सहाय्याने रस्ता शोधायला सुरुवात केली. चंद्रप्रकाशात चमकणारे ते दगड त्यांना रस्ता दाखवत होते. रात्रभर चालून ते घरी आले. वडिलांना खूप आनंद झाला, पण आईला मात्र राग आला. काही दिवसांनंतर, या वेळेस त्यांना जंगलात खूप आत घेऊन जा. त्यांना परत येण्याचा रस्ता सापडता कामा नये. आधीप्रमाणे हॅन्सेलला दगड गोळा करायचे होते, पण यावेळेस आईने दरवाजा घट्ट बंद केल्यामुळे त्याला बाहेर जाता आले नाही. दुसऱ्या दिवशी ते जंगलात जायला निघाले. हॅन्सेलने पावाचे तुकडे रस्त्यात फेकायला सुरुवात केली. यावेळी ते जंगलात खूपच आत आले होते. तुम्ही इथेच थांबा, मी संध्याकाळी तुम्हाला न्यायला येईन. दुपारी दोघेही गाढ झोपले. संध्याकाळ झाली, पण त्यांना कोणीही न्यायला आले नाही. बिचारी मुलं. झोप उडाली तर मध्यरात्र झाली होती. तू चिंता करू नकोस ग्रेटेल, आपण रस्ता शोधूया. पण हॅन्सेलला पावाचे तुकडे काही दिसेनात. जंगलातल्या पक्ष्यांनी ते पाव खाऊन टाकले होते. मुलं आता थकली होती. त्यांना भूकही लागली होती. जंगलात इथे तिथे फिरताना त्यांना अचानक जेवणाचा खमंग वास आला. त्या वासाच्या आधारे ते एका छोट्याशा घराजवळ आले. ते घर केकचे बनलेले होते आणि दारं खिडक्या चॉकलेटच्या होत्या. ते पाहून मुलांना खूप आनंद झाला. त्यांनी केक खायला सुरुवात केली. अचानक दरवाजा उघडला आणि एक म्हातारी बाहेर आली. अरे मुलांनो, इथे काय करताय? आत या. ती त्यांना घरात घेऊन गेली. पोटभर जेवल्यावर मुले झोपी गेली.
त्यांना कल्पनाच नव्हती की ती म्हातारी एक दुष्ट चेटकीण होती आणि ती मुलांना पकडून गुलाम बनवायची. केकचे घर तिने मुलांना आकर्षित करायलाच बांधले होते. मुलांना आपल्या जाळ्यात पकडून ती मारून टाकत असे. दुसऱ्या दिवशी ग्रेटेलला जाग आली तर ती एकटीच होती. चल उठ आशे, तुझ्या भावासाठी जेवण बनव. त्याला चांगले लठ्ठ बनवायचे आहे. तो धष्टपुष्ट झाला की मी त्याला खाणार आहे. कुठे आहे माझा भाऊ? मी त्याला तळघरात कैद केले आहे. माझ्या भावाला वाचवायला मी काहीही करेन. ती हॅन्सेलला कोंडलेल्या खोलीजवळ आली. हॅन्सेल, हे हाड घे. जेव्हा ती चेटकीन तुला बोट दाखवायला सांगेल तेव्हा हे हाड तिला दाखव. रोज सकाळी चेटकीन त्या खोलीत जाऊन त्याची बोटे दाखवायला सांगायची, पण हुशार हॅन्सेल तिला नेहमी ते बारीक हाड दाखवायचा. चेटकिनीची नजर अधू होती, त्यामुळे तिला समजायचेच नाही की ते बोट आहे की हाड. दिवस जात होते तशीच ती चेटकीण उतावीळ होत होती. एके दिवशी, आता मात्र मी त्याला खाणारच. मी चूल पेटवली आहे. जा जाऊन बघ नीट पेटते आहे की नाही ते. जा लवकर. क्षमा करा, मला कसे करायचे ते माहित नाही. तुम्ही मला दाखवा ना. मूर्ख पोरी, तो दरवाजा बघ जरा. चल, मी तुला शिकवते कसे करायचे ते. म्हातारी रांगत आत गेली आणि तिने चुलीत डोके घातले. त्याबरोबर ग्रेटेलने तिला जोरात धक्का दिला आणि चुलीचा दरवाजा बंद केला. ती चेटकीन आतच जळून मरून गेली. हॅन्सेल, आपण वाचलो. ती दुष्ट चेटकीन मेली. दोघे त्या चेटकिणीच्या खोलीत गेले. तिथे खूप पेट्या भरून दागिने आणि रत्न ठेवली होती. दोघांनी ते सगळे गोळा केले आणि ते जंगलातून निघाले. यावेळेस मात्र त्यांना रस्ता ओळखीचा वाटला. लवकरच त्यांना त्यांचे घरही दिसले. त्या दोघांना खूप आनंद झाला. धावत घरी जाऊन त्यांनी आपल्या वडिलांना मिठी मारली. माझ्या बाळांनो, मला तुमची खूप आठवण येत होती. आम्हालाही तुमची खूप आठवण येत होती. मुलांनी सगळे दागिने आणि रत्न त्या लाकूड तोड्याला दिले. ते पाहून त्याला आनंद झाला आणि सगळे आनंदात राहू लागले.